नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जात आहोत खेळायला. तर तुम्ही पाहू शकता सर्वजण निघाले आहेत सकाळच खेळायला. तर मित्रांनो, आम्हाला आज खूप लांब जायचं आहे, तर आम्ही आता चालायला सुरुवात केलेली आहे. तर खूप लांब जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी आता 8 वाजता निघालो आहोत. तर तुम्ही पाहू शकता सकाळचं धुकं किती आहे. या धुक्यातून आम्ही निघालो आहोत खेळायला. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही पोचलो आहोत. तर आता वाजले आहेत 9. तर आता थोडंफार ऊन आलेलं आहे. मैदानावरती आम्ही पोचलो तर कोणतीही टीम अजून आलेली नव्हती. तर आम्ही जरा पिच बघत होतो. तर पहिला आधी मैदानाचं उद्घाटन सुरू केलं. तर उद्घाटन झाल्यानंतर मी गेलो बक्षिसांचा व्हिडिओ घ्यायला. तर बक्षीस तर खूप सुंदर होते. तर उद्घाटन सामना तर आमचाच लागला कमिटीसोबत आणि पहिलाच सामना आम्ही सुंदररित्या जिंकलो आहोत. तर आम्ही पहिला सामना जिंकलो, त्याच्यानंतर दुसरा सामना होता. तर त्या सामन्याला खूप भांडाभांड झाली, कारण ते मोठे पोरं खेळत होते आणि त्यांच्याकडे आधार कार्डही नव्हते. तुम्ही पाहू शकता क्रिकेटमध्ये असे तर भांडणं रोजच होत राहतात. तर आम्हाला लागली होती खूप भूक. तर तिथे वडापाव आणि खाऊ होता. तर आम्ही वडापाव मागवलेले. तर तिथे माझे मित्रांनो हाय करा. तर वडापाव खाऊन झाला आणि आम्ही रानामध्ये निघालो जरा आराम करायला. तर तुम्ही बघू शकता आम्ही आराम करत होतो, खूप मस्ती मजा करत होतो. क्रिकेटमध्ये ही मजा तर असतेच, तुम्हालाही माहीत असेल. तर आराम करून झाला आणि मी निघालो कमिटीच्या इथे. तर कमिटीच्या इथे माझा मित्र बसला होता. मग काय त्याला जरा भेटलो. तर तो बोलतो, आज कॉलेजला का नाही आलास? तर मी बोललो, खेळायला आलो होतो, कॉलेजला आलो नाही. तर आमचा दुसरा सामनाही सुरू झाला. दुसराही सामना आम्ही सुंदररित्या जिंकलो. जिंकल्यानंतर माझा मोठा भाऊ दादा म्हणजेच आदर्श, तो गेला कॉमेंट्री करायला. तर तो सुंदररित्या कॉमेंट्री करत होता, तुम्ही बघू शकता. तर तिसरी मॅच आमची सुरू झाली. तर तिसऱ्या मॅचला बॅटिंग सुरुवात तर खूप सुंदर होत होती. तर 2 ओव्हरीला आमचा स्कोअर 18 होता आणि मग काय बॉलिंग आली. तर पहिल्या ओव्हरीलाच 15 स्कोअर गेला. तर दुसऱ्या ओव्हरीला हवे होते 3 रन. तर 3 रन तर सोपे होते बॅटिंग टीमसाठी. तर 3 रन त्यांनी 3 बॉलामध्ये एक काढून काढला आणि ही मॅच आम्ही हरलो. मग काय लगेचच निघालो घरी. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही घरी निघत आहोत. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर